नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। कराड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त नुकत्याच प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत। यामधील दुबार नावे वगळावीत अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी दिला आहे। कराड नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक अनुषंगाने नुकतीच प्रभाग रचना त्यामधील आरक्षण अंतिम होऊन त्यानुसार प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत। सदर प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये संपूर्ण कराड शहरात जवळजवळ 2269 नावे दुबार आलेली आहेत। म्हणजे एकच नावाच्या व्यक्तीचे 2 वेळा मतदान नोंद आलेले आहे। तसेच काही व्यक्तींचे मतदान 2-2 प्रभागात आहे, हे सुद्धा तपासावे व सदर नावातील एकाच ठिकाणी नाव ठेवून एक नाव मतदार यादीतून कमी करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी केली आहे। याबाबतचे निवेदन देखील त्यांनी संबंधित विभागाला दिले आहे। सदरची बाब लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर असून या प्रकरणात आपण लक्ष घालून 2269 नावांची यादी तपासून लवकरात लवकर दुबार असलेली नावे वगळण्यात यावी। तसेच 2 प्रभागात असलेली काही लोकांची नावे कमी करून एकाच प्रभागात ठेवण्यात यावी। असे न झाल्यास आगामी निवडणूक पारदर्शक होणार नाही। त्या दृष्टीने आपण यावर कारवाई केली नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील प्रमोद पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे। नुकतेच कराड नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक अनुषंगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली। सदर यादीमध्ये असंख्य चुका झालेल्या आहेत। दुसरी एक गंभीर बाब निदर्शनास आली की कराड शहरात जवळजवळ 2269 मतदार दुबार नोंदवण्यात आलेले आहेत। या मतदारांचा गैरवापर होणाऱ्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो। त्यामुळे सदर दुबार मतदारांची यादी तसेच तक्रारी अर्ज थोड्या वेळापूर्वी आपण मुख्य अधिकारी वनखंडे साहेब यांच्याकडे दिलेला आहे। प्रशासनाने या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर दुबार नावे वगळण्यात यावीत व या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा। धन्यवाद।